नमस्कार. 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 आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका आणि अस्तगाव पंचक्रोशीमधील संदीप जेजूरकर यांच्या टरबूजच्या प्लॉटवरती आपण आलो आहोत. आणि या ठिकाणी ह्या टरबूजच्या प्लॉटवरती एक उत्पादाची सिरीज म्हणजे आपण एक प्रॉडक्ट दिलेलं आहे ज्याचं नाव आहे जैविका तंत्रज्ञान. जैविका तंत्रज्ञान ह्या दोन नावाने चालतं. एक चालतं टेराटेक टेक्नॉलॉजी आणि एक चालतं जैविका तंत्रज्ञान. तर आपण आज मराठीमध्ये थोडं जैविक तंत्रज्ञान काय हे समजून घेऊया म्हणजे शेतकऱ्यांच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण 2 ते 3 प्रॉडक्ट्स जे काही वापरलेत त्याची माहिती तुम्ही द्यावा. कमी या ठिकाणी रायझोविटा वापरलं, या ठिकाणी फोर्टिस वापरलं, या ठिकाणी स्टेला वापरलं आणि याचे काय परिणाम मला चांगले वाटलेत. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आम्ही हे जैविकेचं जे प्रॉडक्ट वापरलं हे अतिशय छान आहे, ज्याचे आम्हाला चांगले रिझल्ट भेटलेले आहे. त्याच्यात आम्ही थोडं 6 गल्ल्या या साईडला पण ठेवलेल्या आहेत. त्याच्यात ते आम्ही वापरलं नाही, त्याचा आम्हाला फरक लगेच जाणवला. त्या पद्धतीने नळे सरांनी आम्हाला जी किट दिली ती त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं वापरलं आणि त्याचे आम्हाला चांगले रिझल्ट भेटले. बरं. आता ह्या रिझल्टमध्ये तुलनात्मकदृष्ट्या आपण ठेवला आहे म्हणजे कंट्रोल आणि ट्रीटेड ठेवला, तर हा जिथं ट्रीटमेंट दिली तिथं काय फरक जाणवला, काय बदल जाणवला तुम्हाला? आम्हाला सुरुवातीच्या 15 दिवसातच लगेच फरक जाणवला. काय म्हणजे काय फरक जाणवला? जे याची झाडाची ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे आम्हाला दिसून आली. म्हणजे त्या सहा मध्ये आणि या बाकीच्या याच्यामध्ये. ओके. बरं, तुम्ही टरबूज किती वर्षापासून करता? तसं आहे 2 वर्षापासून. 2 वर्ष म्हणजे मागच्या वर्षाचा अनुभव. आणि सर्वात महत्त्वाचं, मी आता प्रमोशनच्या माध्यमातून फिरत असतो, या वर्षीचं वातावरण अतिशय प्रतिकूल आहे की काही शेतकऱ्यांचा जो टरबूज आहे काही गाठी एवढ्या आहेत, काही मोठे झालेत, म्हणजे असे अनइवन साईज आहे, युनिफॉर्म साईज नाही, म्हणजे एकसारखेपणा नाही, काही छोटे आहेत काही मोठे आहेत. हा अनुभव तुम्हाला काय जाणवला? ज्यावेळेस सेटिंगला प्लॉट होता त्यावेळेस धुळी जादा आली होती. त्यावेळेस आम्हाला त्या वातावरणाचा खूप परिणाम झाला. ज्या दिवशी आम्हाला सेटिंग पाहिजे होती तशी मिळाली नाही. बरं. आणि मग इथं जिथं आपण टेक्नॉलॉजी वापर केला इथं नाही, इथं आहे भरपूर आहे. इथं भरपूर तुम्हाला दाखवतो. आता ते बघूया. आपण तिथं बघूया जाऊन की 6 गल्ल्या सोडल्यात. शेतकऱ्यांनी खूप मोठं धाडस केलं. 6 गल्ल्यांचं नुकसान आज आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि लोक करत नाही. ज्यावेळेस टेक्नॉलॉजी कळायला लागली का 4थ्या 5व्या 6व्या 7व्या दिवशी लोक लगेच त्याचा वापर चालू करतात आणि मेकअप करण्याचा प्रयत्न करतात. खूप खूप धन्यवाद का तुम्ही शेवटपर्यंत नुकसानाला सामोरं जात आहे परंतु टेक्नॉलॉजीचा कम्पॅरिझन आणि तुलनात्मक पुस्तकाचा अभ्यास करताय. या तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्हाला तुमचा म्हणतो ना की अतिशय अभिमानच वाटावा कारण एक शेतकऱ्याने एक टेक्नॉलॉजी तपासावी आणि तपासल्यानंतर मात्र हिला हस्तांतरित करण्याकरता मागे पुढे राहू नये हेच आमचं आव्हान शेतकऱ्यांना असतं.